तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था, पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन। कर्जत तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते। अखेर पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश कदम यांनी कर्जत तालुक्यातील वासरेखोंड परिसरात असणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून अखेर खड्ड्यात बसून आंदोलन केलंय। कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। आपण आज 30/6/2025 रोजी जे ठिय्या आंदोलन घेतलेले आहे, जे रस्त्यामधील खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे। त्यामागचा उद्देश असा आहे की कर्जत तालुक्यामधले बहुतांश रस्ते खड्ड्याचे साम्राज्य आहे आणि त्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालेलं आहे। आणि वस्तुस्थिती पाहता मी स्वतः या रस्त्याने ये जा करत असतो। 4 दिवस सतत मी बाईकवर या रस्त्याने ये जा केली तर मला जाणवलं की रात्रीचे व्यवस्थित झोप लागत नव्हती आणि कंबरेचा त्रास, पाठीचा मणक्याचा त्रास आणि अंगदुखी हा मोठ्या प्रमाणात मला जाणवला। त्याच्यामुळे मला राहवलं नाही आणि मग मी ह्या आंदोलनाची दिशा ठरवली आणि आंदोलन अशा पद्धतीने सुरू केलं की कुणालाही म्हणजे अगोदर पत्र दिलं नाही। फक्त तहसीलदार साहेबांना मी कळवलं होतं की सोमवारी मी रस्त्याच्या खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन करणार आहे, कारण कर्जतच्या सर्व रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे आणि जोपर्यंत सर्व कर्जत तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत मी ठिय्या आंदोलन करणार आहे। आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला माझं फक्त स्टेटस त्यांनी बघितला, म्हणजे या सार्वजनिक विभागाचे वानखेडे साहेब आणि त्यांची सर्व टीम आज या रस्त्यावर आलेली आहे आणि त्यांनी JCB डंपर आणि आता काम सुरू केलेले आणि त्यांनी मला आता निवेदनाच्या नंतर एक विनंती पत्र दिलेलं आहे की आपण आपला जे रस्त्यात बसून खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन करताय ते स्थगित करावं। परंतु मी त्यांच्या पत्र मी मान्य केलं नाही, कारण माझं निवेदनामध्ये म्हणणं आहे की या दहिवली ते खांडते ते कोंदुळे ते सांडशी या रस्त्यावरील सर्व रस्ते भरून सर्व रस्ते खड्डेमुक्त करत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू राहील। त्यामुळे माझं आंदोलन सुरू राहणार आहे। परंतु मी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या पत्राची दखल घेतली आणि आता खड्डे बुजवायला सुरू केले। त्याच्यानंतर आता आम्ही ह्या दहिवली कोंदिवडे खांडते सांडशी रस्ता पूर्ण झाल्याच्या नंतर आता पुढचा रस्ता आम्ही कुठला घ्यायचा, कारण आम्ही आता सर्वच विभागाला निवेदन दिलेलं आहे। काही MMRD आणि यांना द्यायचं राहिलेलं आहे, तर ते उद्या परवा आम्ही देऊन सर्व रस्त्यावर अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आणि सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार, तेव्हाच आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार। धन्यवाद।